नमस्कार. आज आपण पुन्हा एक चॉकलेटची रेसिपी पाहणार आहोत आणि मागच्या वेळेला आपण फक्त 3 पदार्थामध्ये आपलं हे कॅरेमल चॉकलेट केलेलं होतं. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला तीच कृती पुन्हा करायची आहे, पण यावेळेला आपल्याला च्युई म्हणजे असं थोडंसं चिकटसर असं आहे ते चॉकलेट बनवायचं आहे. तर त्यासाठी आपण कढईमध्ये अर्धा वाटी साखर घालून घेतलेली आहे आणि गॅस चालू केलेला आहे. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात की कॅरेमल व्हायला सुरुवात झालेली आहे. साखर जी आहे ती आपला रंग पालटत आहे आणि तेवढ्या वेळात आपण जे क्रीम घेतलेला आहे किंवा दुधावरची साय घेतलेली आहे अर्धा वाटी, तर ती छानपैकी आपण आता फेटून घेणार आहोत. आणि कढईत आपण आता पाहू शकता की आपला जो साखरेचा रंग आहे तो आपल्याला पाहिजे तसा आलेला आहे. आणि या ठिकाणी आपण 1 चमचा पाणी त्यामध्ये घालून घेणार आहोत की जेणेकरून आपण जेव्हा क्रीम घालू तेव्हा त्या साखरेचा किंवा ते मेल्ट झालेली जी साखर आहे तिचा एकदम गोळा व्हायला नको, म्हणून आपण 1 चमचा पाणी त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपण जे फेटून घेतलेलं अर्धा वाटी क्रीम होतं ते सुद्धा आपण त्यामध्ये घालून घेतलेलं आहे. या ठिकाणी रेडीमेड असं जे व्हिप क्रीम मिळते ते तुम्ही वापरलं तरीसुद्धा चालेल. आणि चवीसाठी अगदी थोडंसं मीठसुद्धा आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि आता अर्धी वाटी साखर बारीक केलेली आपण यामध्ये घालणार आहोत आणि तीसुद्धा आपल्याला एकसारखं असं हलवत छानपैकी त्याला मेल्ट करून घ्यायचं आहे. छान त्याला उकळी येऊ द्यायची आहे. इथपर्यंत आपलं जे आपण आधी चॉकलेट केलं होतं तर वेलची पावडर टाकण्यापर्यंत ही कृती जी आहे ती सेमच आहे, पण यामध्ये आपल्याला 2 पदार्थ अजून घालायचे आहे की जेणेकरून ते आपले जे चॉकलेट आहे तर हे सॉफ्ट बनणार आहे आणि अगदी असं रिच चवीला अतिशय छान असं हे चॉकलेट आपलं तयार होणार आहे. तर या ठिकाणी आपण 2 चमचे मध यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला सतत हे मिश्रण हलवत राहायचं आहे आणि चेक करायचं आहे की आपलं मिश्रण हे म्हणजे कडक झालं किंवा नाही. तर एका वाटीमध्ये पाणी घेतलं आहे, त्यामध्ये 2-3 ड्रॉप आपण टाकून घेतलेले आहे आणि ते आता आपण चेक करणार आहोत. तर अजून आपलं हे जे मिश्रण आहे तर हे अगदी सॉफ्ट आहे किंवा तो गोळा जो आहे तो सॉफ्ट आहे, पण अगदी हे आपण चेक करेपर्यंत 1-2 मिनटात आपलं जे मिश्रण आहे तर ते थोडं पुढे सरकलेलं असतं, कारण गॅस आपला मंद असा सुरू आहे. आणि आपलं हे मिश्रण तयार आहे त्यावेळेला आपण 2 चमचे लोणी जे आहे तर ते यामध्ये घालून घेतलेलं आहे. तर लोण्यामुळे अतिशय सॉफ्ट असं हे चॉकलेट तयार होतं. अशी माझी ही रेसिपी जर आपल्याला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्यामुळे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर आपण आता लोणी टाकूनसुद्धा छान हे मिश्रण हलवत राहायचं आहे आणि कंटिन्यूस त्याला हलवायचं आहे. आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की आता हे मिश्रण तयार झालेलं आहे. तर अशा वेळेला आपण एक केक टीन घेतलेला आहे चौकोनी आणि त्यामध्ये ॲल्युमिनियम फॉईल जी आहे तर ती आतमध्ये लावून घेतलेली आहे आणि थोडासा तुपाचा हात आपण त्या ठिकाणी लावलेला आहे. आणि असं हे तयार झालेले जे मिश्रण आहे तर हे आपल्याला त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण आपण त्या केक टीनमध्ये टाकून घेतलेलं आहे. चौकोनी असा तो केक टीन आहे आणि त्यानंतर आपल्याला हे मिश्रण थोडंसं टॅप करून घ्यायचं आहे.
आणि आपल्याला 2 ते 3 तास हे मिश्रण छान थंड करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण डायरेक्ट ही फॉईल आपण काढू शकतो. मागे आपण कॅरमल जे चॉकलेट केलेलं होतं तर ते थोडं कडक असल्यामुळे आपण प्लेटमध्येच ते सेट केलेलं होतं आणि आपल्याला ते वड्या पाडून पटकन काढतासुद्धा आलं होतं. पण हे थोडंसं चिवी चॉकलेट असल्यामुळे हे आपल्याला फॉईलमध्ये आपण टाकलेलं आहे आणि ती फॉईल आपण काढून घेतलेली आहे. आणि आता चाकूच्या साहाय्याने आपण त्याचे आपल्याला हवे तसे आकार पाडून घेणार आहोत. आणि या ठिकाणी मी लांब लांब असे तुकडे या चॉकलेटचे केलेले आहे. आणि आपण याचे जे 2 भाग केलेले आहे मी, त्या ठिकाणी जर 3 केले तर आपले सुंदर असे छोटे छोटे चौकोनी असे चॉकलेट तयार होतात. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतात की कसं अगदी सुंदर नरम असं हे चॉकलेट तयार झालेलं आहे. आणि आपण ते ओढल्याबरोबर ते ओढलं जात आहे. तर याचे मी असे म्हणजे लंबगोल असे आकार ह्या चॉकलेटला देणार आहे. आणि आपण असं हे लंबगोल चॉकलेट तयार करून बटर पेपरचे तुकडे घेतलेले आहेत आणि त्यामध्ये आपण हे रेडीमेड चॉकलेट जसे येतात तर त्याप्रमाणे आपण याला गुंडाळू शकतो. अशा पद्धतीने आपण सगळे चॉकलेट हे असे गुंडाळून घेणार आहोत. आणि त्यानंतर हे जे चॉकलेट्स आहेत तर ते रॅप करण्यासाठी चॉकलेटचे रॅपर्स असे विकत मिळतात. तर ते अगदी कलरफुल असे असतात, वेगवेगळ्या रंगाचे ते असतात. तर ते सुद्धा आपण या ठिकाणी वापरणार आहोत. गोल्डन, लाल आणि निळ्या रंगाचे असे रॅपर मी या ठिकाणी वापरलेले आहेत. आणि अगदी रेडीमेड जसे चॉकलेट असतात त्यासारखे आपले हे चॉकलेट तयार झालेले आहेत. आणि खायला तर अतिशय उत्तम असे हे आहेत आणि सुंदर, अतिशय सुंदर चव याची लागते. आणि अगदी घरच्याच साहित्यामध्ये हे तयार होतं. तर नक्की आपण हे चॉकलेट्स घरी ट्राय करा आणि आपल्या मुलांना द्या, नातेवाईकांना गिफ्ट म्हणून द्या किंवा दिवाळीमध्ये द्या. अतिशय सुंदर अशी चव आहे. मी नेहमी हे तुम्हाला सांगत आहे, परंतु खरोखर अतिशय छान अशी ही चव याची लागते आणि पौष्टिक पण आहे. मध आहे, लोणी आहे. नक्की घरी ट्राय करा. धन्यवाद.